नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील, त्यापैकी राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज एक चक्रकार वारे कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात असून दुसरे चक्रकार वारे आंध्र प्रदेशमध्ये असून व अजून एक चक्रकार वारे उत्तर प्रदेशमध्ये असून या तिन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत राहील. त्या अनुषंगाने खाली दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज कोकणात, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, वर्धा, तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच भंडारा, तसेच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, तसेच सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, तसेच जळगाव जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच अमरावती, तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात, गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच धुळे जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच गोंदिया, जालना, धाराशिव, तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. काल तालुक्यात बरेच ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच रात्री पण काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला आहे. तसेच बार्शी तालुक्यात दिनांक 28 जूनपासून पुढील 3 ते 4 दिवस चांगल्या पावसाची शक्यता राहील. एखादा दुसरा दिवस मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून जर वातावरणात अचानक बदल झाला तर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच नंदुरबार जिल्ह्यातून बरेच शेतकरी बंधूंचे फोन किंवा मेसेज येत आहेत की आमच्याकडे काही भागात पाऊस पडला आहे, पण अजून काही ठिकाणी पाऊस पडला नाही, तरी आमच्याकडे केव्हा पाऊस पडेल. त्या सर्वांना सांगू इच्छितो, दिनांक 27 जूनपासून जिल्ह्याच्या काही भागापासून हलक्या ते मध्यम पावसास सुरुवात होईल व हळूहळू पाऊसमानात वाढ होत राहील व जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. जर वातावरणात अचानक बदल झाला तर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच मित्रांनो, गेले 2 महिने जे लोक अल निनो बाबत बोलत होते ते लोक आता मुसळधार पावसाबद्दल माहिती देऊ लागले आहेत. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतातील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे त्या भागात जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी. त्यापैकी जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता मला वाटते आहे. तसेच काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होईल असे मला वाटते आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.